सो टुडे इज माय सेकंड डे ऑफ बिकमिंग द बेस्ट व्हर्जन ऑफ माय सेल्फ. आणि बाई खोटं नाही बोलणार, आज पळताना थोडं दम लागला. व्यायाम करताना असं वाटलं की बाई शांत बसावा, माघार घ्यावा. पण एक गोष्ट लक्षात आली की बाई आपण सोशल मीडियावर अनाऊन्समेंट केली का आपण आजपासून 6 महिने डेली वर्कआउट करणार आहे, डेली काम करणार आहे, एक दिवससुद्धा वाया घालणार नाही. त्यामुळे सकाळी 5:30ला उठल्यापासून आपण पळतोय, व्यायाम करतोय, योगा पण करतोय, मेडिटेशन पण केलं आहे, जिममध्ये पण थोडं हिट केलं आहे. आणि बाई खोटं नाही बोलणार की जोपर्यंत माणूस फील्डमध्ये उतरत नाही, जोपर्यंत माणूस काही करत नाही ना, तोपर्यंत सगळ्या गोष्टी अवघड वाटतं. पण बाई कन्सिस्टन्सी आपण ठेवणार आहे, कुठल्याच गोष्टीमध्ये माघार घेणार नाही. आज भले असं वाटत असं की हे सोडून द्यावा, पण मी सोशल मीडियावर रोज व्हिडिओ तयार करतोय. म्हणजे कुठतरी या गोष्टी जर का मी बंद केलं तर इथं कुठतरी लोक मला प्रश्न विचारणार. त्यामुळे सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करतोय. कारण जर लोकांना हे कळलं की हा पोऱ्या जर का लोकांपुढे बोलून माघार घेतोय तर हे 100% माझ्यासाठी खूप चव जाण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे मी रोज सोशल मीडियावर या गोष्टी दाखवतोय की लोकांना कळलं पाहिजे की हा पोऱ्या काहीतरी करतोय आणि यातून लोक मोटिवेट पण झाले पाहिजे. भाई किती पण कशी पण वेळ येऊ द्या, माघार घ्यायची नाही. कुठल्या पण गोष्टीमध्ये ना आपल्याला काहीच माघार घ्यायची नाही. करून दाखवायचं आहे, स्वतःसाठी करायचं, स्वतःसाठी जगायचं आहे. भाई कुठलीच गोष्ट जीवनामध्ये अवघड नाही राहत बरं का, फक्त करायचा उशीर असतोय. भाई 5 किलोमीटर पळताना दम तर लागतो, पण 5 किलोमीटर पळण्यासाठी ना शरीरामध्ये पण दम लागतो. त्यामुळं स्वतःवर विश्वास ठेवायचा. प्रत्येक गोष्ट आहे ना आपल्यासाठी सोपीच आहे. आपण फक्त मनाने ठरवतो की या गोष्ट आपल्यासाठी अवघड आहे, ही गोष्ट आपण करू नाही शकत. पण भाई कुठलीच गोष्ट या माणसासाठी, या देहासाठी अवघड नाही. तोपर्यंत मित्रांनो मोटिवेटेड राहा, कन्सिस्टन्सी दाखवा, कुठल्याच गोष्टीमध्ये माघार घेऊ नका. तुमचे आयुष्य तुमच्या हाताने तुम्हाला बदलायचं आहे आणि आपण जे निर्णय घेतला आहे त्या निर्णयावर ठाम राहायचं आहे. भाई सोशल मीडियावर अपलोड करत राहणार मी रोज, मी काय करतोय काय नाही. ज्या दिवशी आपली सुट्टी असेल त्या दिवशी आपल्या कमेंट सेक्शनमध्ये भरून शिवाय द्यायच्या, जेवढं करते तेवढं द्यायचे, मला मेसेज करून शिवाय द्यायच्या. कारण भाई आपण माघार घेणार नाही आणि ज्या दिवशी माघार घेईल त्या दिवशी पूर्ण कमेंट बॉक्स मला भरला पाहिजे. तोपर्यंत भाई स्टे ट्यून, बी स्ट्रॉंग, स्टे हेल्दी. जय महाराष्ट्र.